मम्मी हो. झाला नाही का आजीचा डबा? आजीचा डबा झाला की तुला पण जेवायचं तिकडं हा. मग बघ हे बघ. भाज्या काय काय केलीत? बघ ना ही कढईमध्ये बघ दोडका सुका दोडका केलाय आणि नंतर ही भाजी बनवणार आहे ह्याची हुलग्याची. चालू आहे म्हणजे इकडं फोडणीला घातलंय. आता हे तुला चपात्या गरम गरम आजीला ह्यात भरल्यात आणि आता काय करते तुला दोडक्याची भाजी ह्यात ही करते. मी येते झालं माझं थोडं ही झाली चपात्या करून झाल्या. आजोबाला 2 भाकरी आणि आजीला म्हणून मी येते. चांगली झाली आहे ना भाजी. आज सुकी केली काल जरा थोडी पातळ केली. आता काय करायचं दोडके आहेत तर बस की मग दोघाला एवढी. बस या सगळ्यांनी नाश्ता करायला गरम गरम. आता गणेश चाललाय तिकडे आजीला डबा घेऊन. हे बघा छान अशी मस्त दोडक्याची भाजी बनवली. रेशमा आली का नाही काय माहिती. आत्या लवकर गेलते 8 वाजता. ती म्हणली होती भुईमुग खुरपायला येते म्हणून. पण आता माझं थोडंसं राहिलंय काम. मी एवढ्या चपात्या बनवते आणि मग नंतर मागून लगेच जाणार आहे. तर तोपर्यंत मला ते 10 वाजता जेवायला हे करतात सुट्टी करतात. गणेश मला मी पण तिकडे जाऊन झाडाखाली बसून आजीने नाश्ता करतो. तर छानपैकी अशा गरम चपात्या आणि ही दोडक्याची भाजी आता गणेश घेऊन जाणार आहे. त्याच्यावर काय कर गणेश पाणी नेलंय का? हा पाणी पाणी घेऊन गेली आजी कळशी भरून. तर आता गणेश निघाला आहे आजीचा नाश्ता घेऊन. मग आवडला का गणेशचा आणि आजीचा नाश्ता कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.